नमस्कार. मी संगम गोविंद भोसले. आज अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे की ज्यांचं गोव्याच्या समाज जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दैनिक नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण होत आहे. सुरेशजी वाळवे यांनी गोव्यातील अनेक साहित्यिक घडवले, अनेक लेखक घडवले, अनेक कवी, अनेक पत्रकार घडवले आणि हे पत्रकार, हे कवी घडवत असताना तो प्रत्येक माणूस परिपूर्ण व्हावा याकडे त्यांचा कटाक्ष होता आणि त्यांनी घडवलेल्या अनेक माणसापैकी मी एक आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे कायम कृतज्ञता व्यक्त करत होतो. त्यावेळी ते म्हणत होते, मी काहीही केलं नाही, तुझ्या कर्तृत्वानं तू मोठा झाला, तुझ्याकडे गुणवत्ता होती, मी तुला संधी दिली, एवढं त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एवढं मोठं काय आहे. असे सुरेश वाळवे पत्रकारितेमध्ये वावरत असताना त्यांनी पत्रकारितेच्या सगळ्या नीती नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. तब्बल 18 वर्षे एकही सुट्टी न घेता त्यांनी सलग काम केलं. आपलं कार्य प्रामाणिकपणे करणं हीच खरी देवपूजा आहे, अशी त्यांची भावना होती आणि त्या भावनेपोटी त्यांनी पत्रकारितेमध्ये कार्य केलं. दैनिक नवप्रभाचे संपादक म्हणून काम करत असताना त्यांचे जे अग्रलेख होते, एकाहून एक सरस अग्रलेख, अतिशय दर्जेदार असे अग्रलेख आणि त्यांच्या या दर्जेदार अग्रलेखामुळं गोवेकरांनी त्यांना अग्रलेखाचे सम्राट ही पदवी दिली. पण ते म्हणत होते, मी सम्राट वगैरे काही नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. आणि आपली ही भावना ते अतिशय सडेतोडपणे आणि परखडपणे व्यक्त करायचे. पत्रकारितेच्या आपल्या जीवनामध्ये त्यांना अनेक आमिषं आली, अनेक अडथळे आले, पण या सर्व अडथळ्यावर मात करून त्यांनी दैनिक नवप्रभाची 2 तप संपादक म्हणून धुरा यशस्वीपणे सांभाळली. आमच्यासारख्यांना घडवण्याचं त्यांचं जे योगदान आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरेशजी वाळवे यांची आठवण आमच्या हृदयात कायम तेवत राहील. सुरेशजी वाळवे माझ्याकडं अतिशय मनापासून व्यक्त व्हायचे. त्यांच्या अनेक इच्छा असायच्या, त्यांच्या मनातील अनेक भावभावना असायच्या, त्या माझ्यासारख्या पामराकडे ते बोलून दाखवायचे. याच्या एवढं मोठं महत्भाग्य कुठलंच नाही. त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जो सत्कार सोहळा होणार होता, त्या सत्कार सोहळ्यात गोव्याचे माजी सभापती, गोव्याचे माजी मंत्री आणि सध्याचे केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांची उपस्थिती असावी अशी त्यांची प्रामाणिक भावना होती, आंतरिक भावना होती. आणि आपल्या 75च्या अगोदर 5-6 महिने त्याने अगोदर मला म्हटलं होतं, माझे गोव्याच्या सर्व राजकारण्याकडे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, पण राजेंद्र आर्लेकरांकडे माझा तेवढा संबंध जास्त नाही, त्यामुळं त्यांच्याकडे तू बोलून ठेव की माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला तुम्ही मला पाहिजे आहात. त्याप्रमाणे मी राजेंद्र आर्लेकरांकडे बोललो आणि त्यांनी यायचं पण मान्य केलं. पण त्यांच्या कार्यव्यापकतेमुळे आणि कार्यबाहुल्यामुळे ते त्या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाही. त्यावेळी त्या कार्यक्रमाला सुरेशजी वाळवे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, गोव्यातील नामवंत उद्योजक श्रीनिवासजी धेंपे, जे दैनिक नवप्रभाचे मालक पण आहेत, ते आणि रमाकांतजी खरं उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाला मी सूत्रसंचालन करावं अशी त्यांची अतिशय आर्तची इच्छा होती. आणि त्यांनी मला 6 महिन्या अगोदर सांगितलं होतं की माझ्या 75च्या वाढदिवसाला निवेदनाला तू हवा आहेस. त्यांची ती तीव्र इच्छा होती. पण दीड महिना अगोदर आयोजन समितीच्या काही लोकांनी सांगितलं की अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आणि मला वाळवे साहेब म्हणाले की दोघा-तिघांनी माझ्याकडे संपर्क साधला की अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी निवेदन करणार. आणि ती 3-4 नावं पण त्यांनी सांगितली. एक महाभाग त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला मी निवेदन करणार. ते पण त्याने मला प्रांजळपणे सांगितलं आणि मला म्हणाले, क्षमस्व, मला निवेदनाला तू पाहिजे होतास, पण कार्यक्रम 6:30 म्हणजे 6:30ला सुरू होणार. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना मी सांगितलंय की तुम्ही अगदी वेळेवर उपस्थित राहायला पाहिजे. आणि गोव्याच्या माझ्या सर्व चाहत्यांना पण मी सांगितलंय की तुम्ही 6:30लाच वेळेवर उपस्थित राहा. पण दुर्दैवानं 6:30ला मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना यायला 1-1.5 तास उशीर झाला आणि सुरेशजी वाळवेंची काटेकोरपणा, त्यांचा वक्तशीरपणा माहीत असल्यामुळे त्यांचे गोव्याभराचे चाहते
अगोदरच कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि मधल्या 1.5 तासाच्या कालखंडात जो निवेदक होता तो काहीच बोलत नव्हता. तो परत परत म्हणत होता, मुख्यमंत्री लवकरच येणार. मी दिलगिरी व्यक्त करतो. सुरेशजी वाळवे अतिशय अस्वस्थ होते. त्यांना या मधल्या कालखंडात निवेदकांना भरपूर बोललेलं पाहिजे होतं. त्याने काहीतरी लोकांना 1.5 तास खिळवून ठेवायला पाहिजे होतं, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी फोन केला आणि मला म्हणाले, याचसाठी सांगत होतो मी, निवेदनाला तू पाहिजे होतास. पण आयोजन समितीच्या काही लोकांनी सांगितल्यामुळं आणि एका व्यक्तीनं आपण निवेदन करण्याचं सांगितल्यामुळं मला तुला या निवेदनाला बोलावता आलं नाही. आणि अर्थातच या कार्यक्रमात मधल्या 1.5 तासाच्या कालावधीत कुठलंही मोठं कार्य न घडल्यामुळं, निवेदकानं आपली जबाबदारी व्यवस्थित न पार पडल्यामुळं जो 1.5 तास लोकांना खोळंबून राहावं लागलं, त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप झाला आणि ते दुसऱ्या दिवशी म्हणाले की तू असतास तर असं झालं नसतं, तू भरपूर बोलला असतं, तू सगळा कार्यक्रम व्यवस्थित सांभाळला असतं. मी कार्यक्रमाला असलो नसलो हा महत्त्वाचा भाग नाही, पण त्यांना राजेंद्रजी आर्लेकर उपस्थित पाहिजे होते, पण ते त्यावेळी उपस्थित राहू शकले नाही. पण आणखी एका कार्यक्रमाचं निमित्त साधून त्यांनी राजेंद्र आर्लेकरजींना बोलावलं. पण त्या कार्यक्रमाच्या दिवशीच दत्ता नाईक सरांचं निधन झालं. अभाविपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक दत्ता नाईक यांचं त्याच दिवशी निधन झाल्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं असून सुद्धा राजेंद्रजी आर्लेकर उपस्थित राहू शकले नाही आणि सुरेशजी वाळवेंच्या मनातल्या 2 इच्छा अपूर्ण राहिल्या. एक म्हणजे त्यांच्या 75रीला मी निवेदन करावे त्यांची अपेक्षा होती आणि दुसरं म्हणजे राजेंद्रजी आर्लेकर उपस्थित असावे ही त्यांची अपेक्षा होती. या दोन्ही अपेक्षा त्यांच्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ही खंत माझ्या मनाला जन्मभर कायम राहील. त्याने जे मला प्रेम दिलं, त्याने जी मला आपुलकी दिली, त्याने जो मला जिव्हाळा दिला, हा तर महत्त्वाचा आहे. पण अनेक पत्रकार जे वाट चुकतात, भरकटतात, त्यांच्यावर ते परखडपणे बोलत होते आणि त्यामुळे अनेकांना वाटत होते की सुरेशजी वाळवे हे विलन आहेत, खलनायक आहेत. दैनिक नवप्रमध्येच काम करणाऱ्या एका पत्रकाराला तर त्यांच्याबद्दल प्रचंड असूया होती आणि तो कायम त्यांच्याबद्दल नाही ते बोलत होता. पण त्या पत्रकाराचं निधन झाल्यानंतर सुद्धा सुरेशजी वाळवे स्वतःला व्यवस्थित उभं राहता येत नसताना सुद्धा, कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने जराजर असताना सुद्धा त्या पत्रकाराच्या अंत्यसंस्कारात ते उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवलं की आपल्याला कुठल्याही व्यक्तीबद्दल द्वेष नाही, आकस नाही. प्रत्येक माणसानं आपलं काम व्यवस्थित करावं, प्रामाणिकपणे करावं आणि पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि पत्रकारितेत वावरणाऱ्या प्रत्येक माणसाने आपलं कार्य अतिशय निपक्षपणे, निस्वार्थीपणे आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता करायला हवं ही त्यांची भावना होती आणि त्यामुळे ते परखडपणे बोलत होते. पण त्यांची मनातील ही भावना अनेकांना समजली नाही, उमजली नाही. पण सुरेशजी वाळवे एक वृतस्थ जीवन जगले, एक तटस्थ जीवन जगले. खऱ्या अर्थानं, सर्वार्थानं, पूर्णार्थानं जीवन कसं जगावं ही सुरेशजी वाळवे यांनी गोव्याला शिकवलं आणि गोव्याच्या पत्रकारितेमध्ये आज ज्या अनेक अनिष्ट प्रवृत्ती शिरल्या आहेत आणि जे अनेक लोक पत्रकारिता म्हणजे फावल्या वेळेचा उद्योग समजतात आणि पत्रकारितेमध्ये वावरत असताना साधी बातमी व्यवस्थित न लिहिता येत असताना सुद्धा जी मोठ्या तारस्वराने आपण पत्रकार म्हणून मिरवतात, अशा लोकांबद्दल त्यांना तिरस्कार होता की पत्रकारितेत वावरणारा प्रत्येक माणूस हा तटस्थ निरपेक्ष असावा, एवढीच त्यांची प्रामाणिक भावना होती. गोव्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात यापुढे जे नवीन पत्रकार येतील त्यांना सुरेश वाळवे म्हणजे काय हे कळायला हवं आणि त्यासाठी त्यांचं जीवनचरित्र समाजाच्या पुढे, गोवेकरांच्या पुढे, लोकांच्या पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. सुरेशजी वाळवे, तुमची आठवण माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, कारण तुम्हीच मला पत्रकारिता म्हणजे काय ते शिकवलं. तुमच्यामुळे मी पत्रकारिता झालो, तुमच्यामुळे मला जीवन म्हणजे काय ते कळलं आणि कधीही माझ्या तोंडावर स्तुती न करणारे तुम्ही मला अतिशय परखडपणे पत्रकारितेतल्या आणि साहित्यातल्या अनेक गोष्टी समजावून सांगणारे तुम्ही, पण माझ्या अपरोक्ष माझ्या पाठीमागे तुम्ही माझी कशी आणि कोणत्या पद्धतीने स्तुती करता
हे अनेकांनी मला सांगितलं होतं आणि हेच तुमचं गुणवैशिष्ट्य मला खूपच आवडत होतं की कायम आपला शिष्य परिपूर्ण व्हावा, स्वयंपूर्ण व्हावा आणि त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये ही तुमची तळमळ होती आणि या तळमळीपोटीच तुम्ही बोलत होते. पण गोव्यातील अनेक अहंकारी पत्रकारांना तुम्ही म्हणजे उद्धट उर्मट वाटत होता, पण तुम्ही तसे नव्हता. तुम्ही प्रत्येकाला घडवायला, प्रत्येकाला परिपूर्ण करण्यासाठी अतिशय तळमळीनं कळकळीनं वावरत होता. पण तुमची तळमळ कळकळ अनेकांना अखेरपर्यंत समजली नाही आणि त्यामुळे सुरेश वाळवे काय हे त्यांच्या जवळ राहून पण अनेकांना कळू शकलं नाही. पण माझं परमभाग्य, माझं महत्भाग्य की सुरेशजी वाळवे म्हणजे काय हे मला सर्वार्थानं पूर्णार्थानं समजले. त्यांचा सहवास लाभला, त्यांचं प्रेम लाभलं, त्यांची आपुलकी लाभली. याच्यासारखी जीवनामध्ये मोठी कृतार्थता नाही आणि म्हणूनच सुरेशजी वाळवे तुमच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभो ही वेगळी प्रार्थना करण्याची गरज नाही. तुम्ही अतिशय कर्तव्यदक्षपणे, अतिशय निस्वार्थपणे, कुठल्याही स्वार्थबुद्धीशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय निरपेक्षपणे पत्रकारितेमध्ये, गोव्याच्या पत्रकारितेमध्ये एक नवा मानदंड, एक नवा मापदंड तयार केला आणि जोपर्यंत गोव्याची पत्रकारिता असेल आणि जोपर्यंत पत्रकार असतील आणि जोपर्यंत चंद्रसूर्य असतील तोपर्यंत सुरेशजी वाळवे तुमची आठवण प्रत्येकाला कायम राहील आणि तुमच्या पवित्र आत्म्याला सद्गती प्राप्त हो हीच तुमच्या मासिक स्मृतिदिनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला मनोभावे मनापासून विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमची आठवण आमच्या हृदयात कायम ठेवत राहील ही तुम्हाला ग्वाही देतो.